लोकसहभागातून फुललं 1100 हेक्टरचं नंदनवन, साक्रीच्या डावण्यापाडा जंगलाची यशोगाथा. धुळे. जल, जंगल आणि जमीन वाचली तरच माणसाचं अस्तित्व टिकेल, हा ध्यास घेऊन साक्री तालुक्यातील डावण्यापाडा येथील नागरिकांनी निसर्गाचे रक्षण करण्याचा एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. मी ईसन बारसे, डावण्यापाडा. मी वन हक्क समितीचा अध्यक्ष बोलतोय. विशेष करून मी जे आमचे आजोबा होते रत्नमनशा बारसे, ते होते तोपर्यंत काही गोष्टी घडल्या नाही, परंतु आता जर हे जंगल नष्ट करता याच्याबद्दल एकच माझं म्हणणं आहे का जे त्यांनी खोटे दावे दाखल केले, म्हणजे त्याच्यावर असं केले का ठराव डुप्लिकेट केलाय, त्याच्यावर नोंदी त्या कुठे नोंदी आढळल्या नाही. मी प्रत्यक्ष ते जे वन विभागाकडे त्यांच्या फायली होत्या त्याच्यात पाहिले तर सगळे त्यांनी डुप्लिकेट लिहिलेले आहेत. अशा फायली माझं एकच म्हणणं आहे प्रशासनाला, समजा या गोष्टी तहसीलदारांनी का चौकशी केल्या नाही, त्याच्यावर अध्यक्षाची सहीच नाही, सचिवाची सही, तो सचिवाची त्याचं आमच्या ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारे नोंद नाही, तरी त्यांनी आक्षेप का घेतला नाही, हे का असं म्हणजे का होतंय ते झालंय. हे तहसीलदाराचं ते कलेक्टरपर्यंत कसं काय फायली गेल्या, वन विभागाकडे कशा फायली गेल्या, विशेष आम्हाला हे वाटतंय का हे चौकशी का केली नाही, अध्यक्षाची बिना अध्यक्षाची सही नाही, तिथं सगळे खोटे कागद त्याच्यावर पूर्ण नोंदी लिहिलेल्या नाही. आपण जर बाहेरचं कोणतेही कागद बनवायला गेले त्याच्यावर सही विचारता आहे कलेक्टर साहेब किंवा तहसीलदार, तर मग त्या पूर्ण चौकशी का केली नाही, का बघितली नाही, आमचं हे म्हणणं आहे प्रशासनाला. आणि जर खोटे मी स्वतः वन विभागाला आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही स्वतः वन हक्क समितीच्या लेटर पॅडवर लिहून दिले की या फायली लवकरात लवकर कॅन्सल करण्यात यावा आणि ते प्रत्यक्ष त्यांना सांगावा का समजूतदारपणे समजून दाखवा की तुमची खोटे फायली या पूर्णपणे रिजेक्ट झाले आणि अशा प्रकारे काही जंगलाचे नुकसान करू नका. आमचं एकतर आमच्या आजोबांनी 20 वर्षापासून हा जंगल सांभाळला, जेव्हा आमच्या आदिवासी लोकांना खायला सुद्धा भेटत नव्हतं तरी जंगल सांभाळलेला, आणि आता सगळं भेटतंय तरी हे लोक जे जात आहे हे यांचे गोडे गाडे श्रीमंत लोक आहे, यांना असं भेटत नाही असं नाही, चांगली जमीन चांगले कसत येते आणि वरून ट्रॅक्टर घोडीवाले हे रोज फिरणारे शहरात फिरणारे लोक आहे. मग एवढं जर मॅनेज करता हे याला पैसे देऊ त्याला पैसे देऊ, मग हे गोष्टी प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. मेन म्हणजे वन विभाग आणि जे आम्हाला प्रोटेक्शन करताय पोलीस डिपार्टमेंट यांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य करावा आणि आमची बाजू पण समजून घ्यावा किंवा त्यांना समजून दाखवा की हे पूर्णपणे तुमचे रजिस्टर कागदपत्र आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्हाला जमीन मिळणार नाही, असं पूर्ण हक्काने त्यांनी त्या लोकांना समजून दाखवा, हेच माझं म्हणणं आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून 1100 हेक्टरवर पसरलेले हे जंगल आज जिल्ह्याचे वैभव ठरत आहे. 7 पाड्यांची एकजूट, 1000 कुटुंब देत आहेत पहारा. डावण्यापाडा परिसरातील एकूण 7 पाड्यांमधील नागरिकांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता येथील 1000 कुटुंबांनी लोकवर्गणीतून जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी उचलली आहे. संरक्षणाची पद्धत: जंगलाची गस्त घालण्यासाठी समितीने 5 विशेष रक्षकांची नेमणूक केली आहे. वेतनाची अनोखी पद्धत: पूर्वी या रक्षकांना मोबदला म्हणून धान्य दिले जायचे, मात्र आता प्रत्येक घराकडून वार्षिक 300 रुपये जमा करून यातून त्या रक्षकांचा पगार दिला जातो. देसाई, राहणार डावण्यापाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती डावण्यापाडा या समितीचे अध्यक्ष आहे मी. तर आमच्या इथं 2000 साली आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई मंत्रालयात जाऊन समिती स्थापन केली व रजिस्ट्रेशन पण झाली. रजिस्ट्रेशन क्रमांक आहे 1328. तर तेव्हापासून आम्ही 2000 सालापासून वर्षाला 3 लाख रुपये खर्च करतो आमच्या गार्डासाठी, स्वतः खर्च करतो. तेव्हापासून जंगल वाढवलं आहे. तर आतापर्यंत माझ्या मताने धुळे जिल्ह्यात 1 नंबरावर असेल तो जंगल. 80% सागवान आहेत व 20% इतर झाडे असतील. तर तेव्हापासून तर 2025 पर्यंत एकदम शांतता होती. पण 2025 मध्ये काही नागरिकांनी 40 ते 45 नागरिकांनी जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने सदर 4 महिने आग लावली. वनरक्षक व वनमजुरांनी आम्ही कंटिन्यू 4 महिने रात्री आग विझवली.
त्यानंतर जून महिन्यात पाणी पडलं, त्यानंतर त्याने जंगलात ट्रॅक्टर टाकायला सुरुवात केली नांगरणीसाठी. मग आम्ही एके रात्री पहाटे हे करा, जंगल नका नष्ट करू, तर ते काही ऐकायला तयार नाही आणि समितीला आणि वन विभागाला धमकवून त्यांचं हे कार्यक्रम चालू होते. तर असं नको व्हायला आणि त्याने जे कागदपत्र केलेले ते 2078 पासून आम्ही करतात असं म्हणतायत आणि त्या लिस्ट मध्ये 35 ते 30 वर्ष वय असतील त्या पोरांचं पण दावे दाखल केलेले आहेत त्याने. आणि जे सचिव आहेत वन हक्क समितीचे ते खोटे सचिव म्हणून त्याने सही करून दिलेली आहे आणि ग्रामपंचायतचा खोटी नकल केलेली आहे त्याने आणि सोनेने भाऊसाहेब यांची खोटी सही केलेली आहे आणि बाबजी जेठे बारशी यांची माजी सरपंचाची सही केलेली आहे. तर ते चेक व्हायला पाहिजे आणि हे जे काही जंगल नष्ट होत आहे हे बंद व्हायला पाहिजे. आणि ते लोक आमच्या पेक्षा श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे 10 लाखाच्या वरती 4 व्हीलर गाड्या, ट्रॅक्टर वगैरे आहेत, सोलर बसवलेले आहेत, विहीर आहेत, बोर आहेत, सगळं. तर आमच्यापेक्षा ते श्रीमंत. आम्ही गरीब असून सुद्धा आम्ही जंगल वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते श्रीमंत असून त्यांना लोभ आहे, ते जंगल नष्ट करून तिथं शेती तर असं नको व्हायला. जंगल आहे तर आमच्या डवण्यापाड्याच्या जंगलापासून इकडं पिंपणेर साखरेपर्यंत झाडांचा ऑक्सिजन आहे. आमच्या इथं करोना काळामध्ये पण कोरोना कोविडचा म्हणजे पेशंट सापडलेला नाही अजून. तर जंगल म्हणून आम्ही सुरक्षित आहे. तर झाडे वाचायला पाहिजे, पर्यावरण वाचायला पाहिजे. समितीचे बळ एकूण 45 सदस्यांची ही समिती वन विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. सागवानाचे आगार आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू धुळे जिल्ह्यातील बारीपाड्यानंतर दावण्यापाडा हे दुसरे सर्वात मोठे संरक्षित जंगल मानले जाते. वनसंपदा या जंगलात 80% झाडेही मौल्यवान सागवान जातीची आहेत. त्यासोबतच अनेक दुर्मिळ वनौषधींचे येथे संवर्धन केले जाते. निसर्ग सौंदर्य जंगलाच्या परिसरात 2 मोठी धरणे आणि 2 बंधारे आहेत. पावसाळ्यात येथील धबधबे आणि ओसंडून वाहणारे नाले पर्यटकांना भुरळ घालतात. जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून हे क्षेत्र आता नावारूपास येत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन डवण्यापाडा उपाध्यक्ष. माझं असं म्हणणं आहे की मी आमचे जे वडील आजोबा काय होते त्यांनी समिती स्थापन केली, ग्रामसभा घेतली, समिती स्थापन केली, सर्व लोकांना बोलवून एकत्र मीटिंग घेऊन ठराव मंजूर केला. त्यांनी तो कागदपत्र करून पुढे पाठवला. पुढे समितीचं गठन केलं आम्ही सर्व. त्यापासून 2001 पासून आम्ही समितीची स्थापना केली. तेव्हापासून 25 वर्ष झालं आतापर्यंत. तर कोणी काय लोकांनी काय इतकं आम्हाला कोणी त्रास दिला नाही, कोणी काय नाही, सर्व एकत्र राहिलं सर्व लोक मिळून. आणि आता या 2024-25 मध्ये ते काही लोक आहेत हे आता अतिक्रमण हे करून झाडे तोडून दगड नष्ट करण्यापर्यंत करत आहेत. आमचे एवढं म्हणणं असं आहे का आमचे जेवढे वडील आजोबा बिचारे आता नाही ते टाकून गेलं, पण जे पुढची पिढी आहे ते पुढच्या पिढीसाठी जंगल वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला शासन पण मदत करतं, आम्हाला वेळोवेळी रात्री पहाटे सहकार्य करतं. आम्हाला झाड लागले तरी बिचारे आपलं वन रक्षक किंवा कोणी आजोबाची कोणी त्याला जसं निरोप लागला त्या रात्री बेरात्री पण येतात मदत करायला. आणि ज्यांनी दावे दाखल केले असं माझं म्हणणं आहे. आता सुरुवातपासून जर दावे दाखल केले त्या लोकांना जे त्याच्या नियमानुसार दिले गेलेले आहे आणि जे आता नवीन दावे दाखल केलेले ते पोरे शाळेत जात होते किंवा जंगलमध्ये अतिक्रमणाची शेती करायला जात होते. तर त्यांनी ते पूर्ण खोटे दावे दाखल केलेले तरी त्यांचं ते आधार कार्ड तपास करावा, त्यांचं ते पुरावा असेल तर पुरावा मागावा शासनाने, त्यांचं ते योग्य ती चौकशी करावी. तर ते खोटे करतात आणि आमच्या गाव लोकांवरती कोणी काय त्या सहकार्य बरोबर आम्ही जंगलात गेलो काय केलं डिपार्टमेंट बरोबर का ते त्यांच्यावर खोटी केस दाखल करतात. आम्हाला पोलीस स्टेशनवरती त्रास देतात आम्हाला. आता ते आमचं असं म्हणणं आहे ते जे काय बेसल तरी जंगल हे नष्ट व्हायला नको. आम्ही जेवढे ते रात्र दिवसा मेहनत करतोय. आम्ही आग लागली काहीतरी विझवण्यासाठी गाव लोक डिपार्टमेंट हे सर्व कुठे काय आग लागली रात्री तरी सर्व मदत करून जंगल वाचण्याचा प्रयत्न करत आहे. तरी या लोकांनी आता असं करताय त्यांचे ते कागदपत्र ते दावे दाखल केले असेल तरी ते शासनाने योग्य. संकट आणि प्रशासकीय उदासीनता
एकीकडे नागरिक प्राणपणाने जंगल वाचवत असताना 2025च्या सुरुवातीला या हिरवाईला ग्रहण लागण्याची भीती निर्माण झाली आहे. काही समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून वनजमिनीवर अतिक्रमणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने लेखी निवेदने दिली आहेत, परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. जर हे अतिक्रमण थांबले नाही तर 30 वर्षांची आमची मेहनत वाया जाईल, अशी भीती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. निष्कर्ष: डावण्यापाडा येथील ग्रामस्थांनी दाखविलेली ही पर्यावरण निष्ठा आजच्या काळात दुर्मिळ आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून हे नंदनवन पुढील पिढीसाठी सुरक्षित राहील. स्पेशल रिपोर्ट साक्री. सहसंपादक अनिल बोराडे. माझे नाव गुलाब उत्तम गवळी, डवण्यापाडापैकी पाटलीपाडा वन समितीचे माझी बाई आहे. अध्यक्ष सचिव मनीष नंबर. आणि झाडे इतके आहेत ना, त्या झाडीची मी नावं पण सांगू शकतो. ज्याले जडीबुटीचं लागलं त्यांनी सुद्धा ऐकून घ्या. आमच्या जंगलात किती झाडीचे नाव आहे. कळम आहे, ढावटी आहे, परत मोहू आहे, करंद आहे, आळेव आहे, टेंभर आहे, अजून आली आहे, सागवान आहे, पायरा आहे, खडक पायरा, पायर